आज पुन्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता पुन्हा 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। लगेच खाते तपासा, याच महिलांना पैसे आता मिळत आहे। कोणत्या महिलांना जानेवारीचा हप्ता इथे मिळत आहे? ज्यांना कोणाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा जर झालेला नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा। लाडकी बहीण योजना, तर आज मोठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे। तर आता उद्यापासून जानेवारीचा सुद्धा हप्ता इथं 1500 रुपये जे की या महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। लाडकी बहीण योजना 2026 महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना, दरमहा जे की तुम्हाला 1,500 रुपये इथं देण्यात येते थेट। तर आता यामध्ये जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचे पैसे इथं 1500 रुपये जमा झालेले आहे, नोव्हेंबरचे सुद्धा 1500 इथं जमा झालेले आहे, डिसेंबरचे सुद्धा 1500 रुपये इथं जमा झालेले आहे। जर तुम्हाला जानेवारीचा जर पैसा मिळालेला नसेल तर अशांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कशा पद्धतीने तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर आता सकाळपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे। काय होत आहे? जमा होत आहे। तुमचा जिल्हा लिस्टमध्ये आहे का हे कशा पद्धतीने तपासायचं आहे? एक चूक तर तुमचे 1500 रुपये देखील इथं थांबू शकते। काय तुम्ही हे एक चूक जर केली तर आता बरेच जणांचे प्रश्न असतील की सर्व हप्ता म्हणजे आता हप्ता कधी जमा होणार आहे? तर आता यामध्ये जे काही अपडेट इथं निघून आलेले आहे समोर, तर आता जानेवारीचा जो काही हप्ता आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे टप्प्याटप्प्याने। तर एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येणार नाही, मागोपुढे पैसे इथं होणार आहे। आज जे काही 1500 रुपये इथं जमा झालेले आहेत, तर आता उर्वरित महिलांचे पैसे 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे इथं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं पैसे येणार आहेत। तर आता कोणत्या महिलांना पैसे इथं मिळणार आहेत ते आपण इथं जाणून घेऊया। तर यामध्ये आता पैसे मिळण्याचे जे काही अटी आहेत, तर आधार लिंक खाते असणे आवश्यक आहे, तरच अशाच महिलांना पैसे इथं मिळणार आहे। डीबीटी ॲक्टिव्ह आहे अशा महिलांना, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहे, काय आहे? फॉर्म अप्रूव्हल आहे, ज्यांनी KYC केली होती, तर अशा महिलांच्या खात्यामध्ये जे की लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचा हप्ता म्हणजे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात। तर आता बरेच जणांचे महिलांचे पैसे तर बंद का पडते? आधार लिंक नसते, खाते बंद राहते, डुप्लिकेट अर्ज राहते, उत्पन्नाचं जास्ती प्रमाण राहते, वार्षिक उत्पन्न। खाते कसं तपासायचं आहे? जर तुमचे पैसे आले असतील तर तुम्हाला SMS चेक करा, ॲप्लिकेशन बँक पासबुकवर एंट्री घ्या किंवा DBT महाराष्ट्र पोर्टलवरून चेक करू शकता। ॲप्लिकेशन स्टेटसहून तुम्हाला चेक करता येणार आहे। जर पैसे न आल्यास काय करायचं आहे? तर आता पैसे जर आलेले नसेल तर घाबरू नका। तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे, कोणते जिल्हे अधिक बाकी राहिलेले आहे हे सुद्धा आपण पाहणार आहे। सर्वप्रथम पैसे जर आले नसतील तर घाबरू नका, CSC केंद्रावर जा किंवा महिला व बाल विकास, तर 181 काय आहे? हा हेल्पलाईन नंबर आहे, तर यांच्याशी कॉल करून तुम्हाला पैसे का आले नाही हे तुम्ही विचारू शकता। काय करायचं आहे? 181 वरती तुम्हाला कॉल करून विचारता येणार आहे। त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, अर्ज क्रमांक हे कोणाकडे द्यायचं आहे? अंगणवाडी सेविकेकडे। तर आता यामध्ये बिग न्यूज समोर आलेली आहे एक, तर आता फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा वेळेतच तुम्हाला मिळणार आहे, निवडणूक पूर्वीच, जे की ही योजना इथं बंद होणार नाही आहे। तर आता जे की नवीन अर्जसुद्धा लवकरच सुरू होतील। तर आता या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणींचे पैसे जानेवारीचा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात। अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया। नोव्हेंबरचे सुद्धा 1500, डिसेंबरचे सुद्धा 1500 आणि जानेवारीचे सुद्धा 1500 रुपये जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येत आहे। तर अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोलीपर्यंत आपलं झालेलं होतं। नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जळगाव, जालना, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर जिथे आपल्या यामध्ये नंदुरबारमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये येत आहे, नाशिकमध्ये, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा झाल्याच्या नंतर वाशिम आणि यवतमाळ। तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये इथं DBTच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून? DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये आले की नाही। पैसे येण्याची जी काही अचूक वेळ आहे म्हणजे सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत जमा होण्याची शक्यता जास्ती राहते, दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, रात्री 8 नंतर जे काही पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे।
आता पैसे मिळवण्यासाठी अंतिम अट काय आहे, तर यामध्ये तुम्हाला आधार लिंक खाते असणे आवश्यक आहे, DBT असणेसुद्धा आवश्यक आहे, KYC पूर्ण देखील असणे आवश्यक आहे, अर्ज अप्रूव्हल ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. एकाच महिलांना 2 अर्ज इथं करता येत नाही. तर आता या चुका करायच्या नाही आहे. तुम्हाला काय करायचं नाही, आधार लिंक ठेवायचं आहे, 2 खाती असतील तर ते एकालाच DBT लिंक ठेवायचं आहे, चुकीची जन्मतारीख, स्पेलिंग, वार्षिक उत्पन्न हे जर तुमचं मर्यादेच्या बाहेर जर गेलेलं असेल तर तुम्हाला लाभ इथं मिळणार नाही. तर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला का आलेला नाही हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम यामध्ये पहिली जो अट आहे आधार लिंक नसणे. बरेच जणांचं काय होते, आधार फेल होते, DBT लिंक नसते. तर अशाने PFMS या पोर्टलवरून देखील चेक करू शकता किंवा लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन देखील तुम्हाला चेक करता येणार आहे. दुसरं म्हणजे DBT लिंक नाही. बरेच जणांच्या खाती इथं बंद आहे, इनॲक्टिव्ह आहे, म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही आहे. त्यामुळे त्या महिलांना डिसेंबरचा हप्ता इथं थांबलेला आहे. तर आता बरेच महिलांनी KYC इथं पूर्ण केलेली नाही आहे. ज्यांची कोणाची KYC इथं पूर्ण केलेली नाही त्यामुळे त्यांचं खातं इथं बंद आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीचे जे की KYC करायचं सांगितलेलं होतं की 31 तारीख डिसेंबर लास्ट आहे. बरेच जणांनी KYC करताना सुद्धा चुका केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचे पैसे इथं थांबलेले आहेत. बरेच जणांचे अर्ज पेंडिंग आहे, काही जणांचे इथं रिजेक्ट झालेले आहे. तर ज्यांचे पैसे आले नसतील, ज्यांचे फॉर्म्स देखील अप्रूव्हल आहेत, तर अशाने घाबरायचं नाही आहे. लवकरच पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. तर बरेच जणांच्या जन्मतारखेमध्ये चुकी आहेत, बऱ्याच जणांचं नाव जुळत नाही आहे, त्यामुळे त्यांचं पेमेंट इथं होल्डिंग आहे. एकाच महिलांनी 2 अर्ज केलेले असतील, डुप्लिकेट अर्ज, तर अशांचे पैसे देखील इथं रोखलेले आहेत. त्यानंतर वार्षिक उत्पन्नाची मर्यादा इथं ओलांडलेली आहे, तर त्यामुळे देखील बरेच जणांचे पैसे इथं थांबून आहे. तर आता जे की या महिलांना डिसेंबरचा हप्ता इथं मिळणार नाही, ज्यांचं यादीमध्ये नाव दिसत नाही आहे. काय आहे, ज्यांनी KYC करताना यादीमध्ये नाव दिसत नाही, तर अशाने अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स इथं सादर करा किंवा महिला कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे काही अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर ते दूर करू शकता. तर लगेच संपर्क करा किंवा तुमचे पैसे का आले नाही 181 याला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची माहिती विचारू शकता.